सरकारनं सौर कृषी पंप योजना एक चांगली योजना आणली. गिनीज बुक मध्ये परवा सत्कार रेकॉर्ड झाला म्हणून एक झाला. पण ह्यातल्या ज्या अडचणी आहेत, जे अल्पउदारक शेतकरी आहेत त्यांना फक्त 5 HP पर्यंतचाच पंप मिळतो. पण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, बोरवेलची संख्या खूप जास्त आहे. आमचे 700 800 काही ठिकाणी 1000 फुटापर्यंत बोर आहेत. तर 5 HP पंप चालू शकतो का, हा आपण विचार केला पाहिजे. बऱ्याच तलावावरनं शेतकऱ्यांनी मोटरी टाकून पाणी आणलेलं आहे. त्या ठिकाणी सोलर पंप कुठं बसवायचं तलावावर? तिथं जागा आहे का? जिथं मोटरीला पाईपाला जागा नसते तलाव एखादा असला तर, मग अशा ठिकाणी सोलर पंप कुठं बसवायचा? आणि अध्यक्ष महोदय, आपण एका बाजूला या सरकारनं प्रत्येक शेतकऱ्यासाठी HVDS मध्ये सेपरेट डीपी दिली होती. आता कनेक्शनही बंद केलेत. ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरले होते त्यांना चेक नेऊन घरी दिले MSCB चे अधिकारी. माझी विनंती आहे की सौर पंप ही योजना चांगली आहे, मान्य आहे, परंतु ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची जशी गरज आहे, ज्यांना पारंपरिक पद्धतीचं कनेक्शन पाहिजे त्यांना पारंपरिक पद्धतीचं कनेक्शन द्यावं, ज्यांना सौर पंप पाहिजे त्यांना सौर पंप द्यावा. जर त्या आपण लादू नये त्यांना, काय तुम्ही सौर पंपच घेतला पाहिजे, हे जे सरकारचं लादायचं धोरण चाललंय, याबाबत माझं म्हणणं आहे स्पष्ट की ज्यांना पारंपरिक कनेक्शन पाहिजे त्यांना पारंपरिक कनेक्शन सरकारने द्यावेत. आणि आता लाईटच्या बाबतीत आपण बघतो, दिवसा लाईट द्यायचं स्वप्न दाखवलं, आता थंडीची लाट येते, थंडी आहे, रात्र एक शिफ्ट रात्रीची असते. त्यात कमीत कमी माझी सरकारला विनंती आहे की दिवसाचे काही तास तरी त्यांना वीज द्या. एक हिंस्र प्राणी, वाघ असेल, बिबट्या असेल आणि थंडी, त्यातून शेतकऱ्यांना जायचं कसं शेतात त्याच्या, आणि त्याच्या पाणी कसं द्यायचं पिकाला, त्या जनावरांना पाणी वरण कसं करायचं, यासाठी दिवसाची काही वेळ तरी आपण वीज देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, पीक विम्याच्या बाबतीत या प्रस्तावात सांगितलं की 17,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा देणार. कसा देणार? कापणी प्रयोग जे केले, दोन मिनिट अध्यक्ष महोदय, 2 मिनिट संपवतो, कन्क्लूड करतो. राहिलेत बोलू द्या ना, कसं करलो, आपण पण शेतकरी आहेत. अध्यक्ष महोदय, पीक विमा योजना 1 रुपयात बंद केली आणि त्यावेळेस नवीन योजना आणली. जे 4 ट्रिगर होते, हे 4 ट्रिगर काढून टाकले आणि आता पीक कापणी प्रयोग आणि तंत्रज्ञान आधारित ह्याच्यावर 50% भारांकन धरून पीक विमा देणार. कधी देणार पीक विमा? अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. तंत्रज्ञान आधारित जे त्यांचे रिपोर्ट यायचे ते 15 डिसेंबर पर्यंत देणार सरकार सांगते, आणि तुम्ही यात लिहिले 17,000 रुपये तुम्ही देणार. पॅकेज मध्ये त्याची घोषणा केली, पण अजून त्यांच्याकडे रिपोर्ट नाहीत. 1 रुपयाही पीक विम्याचा शेतकऱ्याला या वर्षी मिळालेला नाही, आणि मात्र पॅकेज मध्ये हे आकडा तुम्ही सांगता आणि शेतकऱ्यांना सांगता की आम्ही एवढं तुमचं पॅकेज दिलं. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा घेतो. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री बसलेले आहेत. आपण रस्त्याची हालत, म्हणजे बांधकाम विभागाचे रस्ते असतील किंवा जिल्हा परिषदेचे रस्ते असतील, पूर हानीमधनं जे प्रस्ताव आलेत, अद्यापपर्यंत एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्याची का मिळाली नाही? मग त्यात कशामुळे? पैसे नाहीत का? हे अडचण काय? का विरोधी पक्षाचा आमदार म्हणून त्या मतदारसंघात निधी द्यायचा नाही? त्याबाबत त्या सर्वसामान्य माणसाचा दोष काय? आज शेतात जायला सगळे पूल वाहून गेलेत, शेतकऱ्यांना पेरणीसाठी जाता येत नाही. ग्रामीण मार्ग असतील, इतर जिल्हा मार्ग असतील, प्रमुख जिल्हा मार्ग असतील, हे सगळे पूर्ण खराब झालेत. एकतर 5-5 वर्ष मंत्री महोदय आपण सकाळी नव्हता, पण 5-5 वर्ष ही आपली बजेटची कामं चालतात. ते अधिकाऱ्याला विचारलं हे काम अर्धवट काय, ते म्हणते कंत्राटदार काम करत नाही. का करत नाही? तर बिल नाही, त्यामुळे दर्जा त्याचा राहत नाही, आणि दर्जा राहत नसल्यामुळे काम अर्धवटून पतित अपघात होतात. तर माझी विनंती आहे की पूर हानीमध्ये जे प्रस्ताव आले त्यांनाही आपण निधी द्यावा, आणि जे अर्धवट काम आहेत यांना आपण निधीची तरतूद करून ती कामं पूर्ण करून सर्वसामान्य माणसाचे जे हाल होत आहेत त्यातून त्यांना मुक्तता करावी, एवढीच विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय.